टाळ्यांच्या वाजरामध्ये आपण सर्वांनी स्वागत करूया शिवसेनेच्या फायरब्रँड नेत्या सुषमाताई अंधारे। सन्माननीय विचारमंचाच्या समोरील आपण सर्व सन्माननीय परिवर्तनाच्या लढ्यात ज्या ज्या महामानवांनी महानायिकांनी योगदान दिलं त्या सर्व महामानवांना महानायिकांना विनम्र अभिवादन करत, ज्यांच्यामुळे आम्ही मोकळा श्वास घेऊ शकतो, जे आमच्यासाठी या देशांच्या सीमा राखत आहेत, जे आमच्यासाठी घरसंसारावर तुळशीपत्र ठेवून लढत आहेत, त्या तमाम वीर जवानांना, त्यांच्या वीर पत्नींना, वीर मातांना विनम्र अभिवादन करत मंचावर उपस्थित काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आयुष्यमान सुनीलजी केदार साहेब, ज्यांचं अत्यंत प्रदीर्घ मार्गदर्शन आपण ऐकलं, ते कर्जत जामखेडचे लोकप्रिय आमदार आणि राष्ट्रवादीचं उमद नेतृत्व आयुष्यमान रोहितदादा पवार, मंचावर उपस्थित आयुष्यमान करमाळ्याचे आमदार नारायणजी पाटील, तद्वतच या मंचावर उपस्थित शिवसेनेचे बळीराम यादव, महेश तोरडमल, पोपट धनावडे, नाझीम काझी, अक्षय तोरडमल, अमृत लिंगाडे, सुभाष जाधव, अजित कानगुडे, दीपक मांगे, अमोल सुपेकर, संतोष गायकवाड, नखन जगताप, अनिल यादव, दादा लोंढे, रामराजे तोरडमल, दादा शिंगाडे, मंचावर उपस्थित काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, सीपीआय, सीपीएम, आम आदमी पार्टी, शेतकरी कामगार पक्ष, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, दीपक भाऊ निकाळजे गट, मराठा महासंघ, संभाजी ब्रिगेड, तद्वतच सर्व राजकीय सामाजिक संघटनांचे सन्माननीय पदाधिकारी आणि सर्व डिजिटल तथा प्रिंट माध्यमांचे मान्यवर प्रतिनिधी आणि आपण सर्व भावांनो आणि बहिणींनो, खरं तर रोहितदादांचं एवढं चांगलं मार्गदर्शन झालं, मला असं राहून राहून वाटत होतं की कशाला तिकडची सभा, बरं माझी तिकडची सभा चांगली झाली असती, तिकडची तुमची सभा चांगली झाली असती, उगाच सगळं हे करायला लागलं। दादा हो, स्थानिकचे एवढे सगळे मुद्दे इतक्या विस्तृत पद्धतीने रोहितदादांनी घेतलेले आहेत की मला नाही वाटत की मी त्यावर पुनरुजळणी केली पाहिजे। फार बारकाईने त्यांनी या मतदारसंघातल्या छोट्यातल्या छोट्या मुद्द्याला आणि त्या मुद्द्यांवर काय काय काम केलं या संदर्भात आपली अत्यंत विस्तृत अशी भूमिका आपल्या समोर विशद केली आहे। माझ्यानंतर आयुष्यमान सुनील केदार साहेब बोलणार आहेत, त्यामुळे मी माझी भूमिका फार थोडक्यात मांडायचा प्रयत्न करते। राजे हो, जसं रोहितदादांनी सांगितलं की जामखेडला सभा झाली, मलाही वाटलं की येताना ऐकावं आपण की नेमकं काय बोलतात फडणवीस साहेब, नेमकं काय सांगतात अहमदनगर जिल्ह्याबद्दल, जामखेड बद्दल, कर्जत बद्दल, त्यांच्या एकूण काय भूमिका आहे, त्यांचा अभ्यास काय आहे, त्यांचं विजन काय आहे, ते विजन आपण ऐकलं पाहिजे असं मला सातत्याने वाटत होतं। पण तत्पूर्वी मी इथं आल्यानंतर म्हणजे मला तर माहिती नाही की हा असा काहीतरी चालू आहे, काही महिला वक्त्या बोलत होत्या, फार सुंदर पद्धतीने त्या मांडत होत्या। त्या महिला वक्त्यांनी काहीतरी मराठी इंग्रजीचा मुद्दा काढला की बाबा निलेश लंकेंना काय इंग्रजी येत नाही असं सुजय विखे म्हणाले वगैरे वगैरे। त्याच्यात काय एवढं, म्हणजे मला असं वाटतंय की एकदा, आता मला ते शब्द अजिबात वापरायचे नाहीयेत, पण नरेंद्र मोदीजी टेलिप्रॉम्प्टरवर वाचून सुद्धा इंग्रजी नीट बोलू शकत नाहीत, हे एकदा त्यांनी तपासलं पाहिजे खरं तर। त्यामुळे इंग्रजीचा एवढा काही बाऊ करण्याची गरज नाही आणि फार इंग्रजीचा अभिमान असेल तर सुजय विखेंनी जाहीर करावं की ज्यांना ग्रॅमॅटिकली इंग्रजी फार करेक्ट येते अशाच लोकांनी मला मतदान करावं, बाकीचे जे सगळे मराठी अस्खलित बोलणार आहेत त्यांनी आम्हाला मतदान करावं। आपल्याला काही फार डोकं लावायची गरज पडणार नाही। दादा हो, मुक्त संवाद यात्रेच्या निमित्ताने हा सगळा भाग मला बघता आला। महाप्रबोधन यात्रेमध्ये सबंध राज्य चांद्यापासून बांद्यापर्यंत पिंजून काढलं होतं। महाप्रबोधन यात्रेमध्ये जवळपास आम्ही 73 सभा घेतल्या होत्या आणि डंके की चोट पर सांगितलं होतं की अपना स्टाईल है, इलाका तुम्हारा और धमाका हमारा। त्यानंतर आम्ही मुक्त संवाद 45 दिवसांचा केला
हे यासाठी सांगितलं पाहिजे की देवेंद्र फडणवीसांनी आज भरमसाठ आकडेवारी सांगितली आणि भरमसाठ आकडेवारी सांगताना आमचं काय विजन आहे, आम्ही काय काय काम करतोय, एवढे कोटी तेवढे कोटी, असं बरंच काय सांगत होते. फडणवीसांना कदाचित प्रश्न माहीत नसतील तर प्रश्न कुणीतरी सांगितले पाहिजेत. कारण बऱ्याच लोकांना म्हणजे काही पंटर असतात, काही डिजिटल पोर्टलवाले असतात, काही त्यांनीच कॅमेरा आणि स्टुडिओ घेऊन दिलेले युट्यूबर असतात. असे लोक त्यांचा एक गोड गैरसमज करून देतात की फडणवीस म्हणजे फार अभ्यासू माणूस आहे. माफ करा, जरा दुरुस्त्या करून घ्या. देवेंद्र फडणवीस कुठल्याही अंगाने मला अभ्यासू अजिबात वाटत नाही आणि हे फार जबाबदारीने आणि फार गांभीर्याने मी माझं निरीक्षण नोंदवतेय. देवेंद्रजी हे कुठल्याही अंगाने मला अभ्यासू जाणवत नाहीत आणि चाणक्य तर अजिबात नाही. मी वारंवार सांगते, चाणक्य कुणाला म्हणतात दादा? चाणक्य त्या माणसाला म्हणतात ज्याने काही नेते घडवलेले असते, त्याला आपण चाणक्य म्हणतो. उदाहरणार्थ जर कुणी असं विचारलं की बाबा वंदनीय बाळासाहेबांनी कोणाला घडवलं, तर लोक सांगू शकतात की वंदनीय बाळासाहेबांच्या तालमीमध्ये मनोहर जोशींसारखे नेते तयार झाले. जे आढळराव पाटील तिकडे गेलेले आहेत ते सुद्धा आमचंच प्रोडक्शन आहे. किंवा संभाजीनगरला आता उभे असलेले चंद्रकांत खैरे साहेब वंदनीय बाळासाहेबांनी घडवले. तिकडे अनंतराव अडसूळ असतील, वंदनीय बाळासाहेबांनी घडवले. ज्यांचे इंजिन आता बंद पडलेलं आहे ते राज ठाकरे असतील. किंवा या राज्याचे मुख्यमंत्री दस्तूर खुद्द उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेब असतील. किंवा आता जे बेकायदेशीर मुख्यमंत्री आहेत ते एकनाथ शिंदे असतील. या सगळ्यांना कुणी घडवलं? तर ते वंदनीय बाळासाहेबांनी घडवलं. पवार साहेबांनी कुणाला घडवलं? तर वळसे पाटील पवार साहेबांनी घडवले. प्रफुल्ल पटेल पवार साहेबांनी घडवले. कितीतरी नावं, हसन मुश्रीफ पवार साहेबांनी घडवले. चिक्कार नावं मी सांगू शकते. अगदी अजित दादा पवार साहेबांच्या तालमीत घडले. हे सगळे नेते पवार साहेबांनी घडवले. देवेंद्रजींनी कुणाला घडवलं? कुणाला घडवलं देवेंद्रजींनी? देवेंद्रजींनी माणसं घडवली नाही, देवेंद्रजींनी नेते घडवले नाही. देवेंद्रजींनी लॉट मधला माल चोरला त्यांनी माल. देवेंद्रजींनी नेते चोरले आणि त्यांच्याकडे जे नेतेपणाचं कॅलिबर असणारी लोक होती ती त्यांनी संपवली, बिनधास्त संपवली. मग सुधीर मुनगंटीवार असतील, चंद्रकांत पाटील असतील, अशी अनेक माणसं त्यांनी संपवली. विनोद तावडे त्यांच्या तावडीतनं सुटले, हा भाग वेगळा. पंकजा मुंडेंनाही संपवायचं राजकारण त्यांनीच केलं. आता जे तुम्हाला चित्र दिसत आहे ती सगळी वरवरची सगळी काय म्हणता येईल त्याला मलमपट्टी आहे. शेवटच्या 2 दिवसात कळेल की यंत्रणा कशा पॅरालाइज केल्या जातात त्या, आणि ते लक्षात येईल. देवेंद्रजी चाणक्य नाही. देवेंद्रजींनी माणसं चोरली, पण लक्षात घ्या त्यांच्याकडे चोरण्याची कला असेल, आमच्याकडे माणसं पेरण्याची कला आहे. आम्ही माणसं पेरली. त्यामुळे अभ्यास नसेल तर देवेंद्रजींना एकदा सांगितलं पाहिजे की नेमके प्रश्न काय आहेत. मुक्त संवादच्या माध्यमातून फिरताना जे जाणवलं, आम्ही मातृतीर्थ जिजाऊंच्या तिथून सुरुवात केली होती सिंदखेड राजापासून. बुलढाण्याचा समृद्धी महामार्ग बुलढाण्यामध्ये शेडनेटचं काम करणाऱ्या बायका आहेत, ज्या शेडनेटला अवकाळी पावसाने फार दगाफटका झाला, ज्याच्यात अजिबात कुठलीही नुकसान भरपाई मिळाली नाही, पीक विमा मिळाला नाही. तिथून थोडस जरा पुढे आलं तर लोणार सरोवर आहे, जे जागतिक दर्जाचं सरोवर आहे. परंतु या सरोवराच्या तिथून समृद्धी महामार्ग 38 किलोमीटर अलीकडून गेलाय. तो जर 38 किलोमीटर तिथून गेला असता तर बुलढाणा जिल्ह्यातल्या 50,000 लोकांचा रोजगार सुरू झाला असता. ते देवेंद्रजींना आणि एकनाथ शिंदेंना करायला जमलेलं नाही. तिथून पुढे थोडस मोप आणि रिसोडला यायचं. मोप आणि रिसोड मध्ये बिबा फोडणाऱ्या बायका आहेत. कदाचित यांचे प्रश्न तर त्यांना गावीही नसतील, त्यांना कळतही नसेल की बिबा फोडण्याचा उद्योग काय असतो, बिब्याची गोडंबी फोडणं आणि किती घातक काम आहे. पण त्यावर काम करणाऱ्या बायका आहेत ज्यांचा कुठलाही इन्शुरन्स नाहीये, ज्यांना घरकुल मिळालेलं नाहीये, ज्यांच्याकडे कुठलीही काय तुमचे ते शौचालय स्वच्छतागृह असली कुठलीच सुविधा नाहीये. जरा मोप आणि रिसोड वरून अलीकडे यायचं हिंगोलीमध्ये हळद पीक आहे दादा हो. हळद पिकाचं नुकसान झालं, अवकाळी पाऊस झाल्या, गारा झाल्या. या पिकांची कुठलीही पंचनामे झाले नाही, त्याची नुकसान भरपाई झाली नाही. देवेंद्रजींना माहित नसेल तर देवेंद्रजींनी माझ्याकडून ट्युशन घ्यावी, मी सांगायला तयार आहे त्यांना. मग हिंगोलीच्या थोडं अलीकडे यायचं
काय आहे परभणीतली परिस्थिती? परभणीमध्ये ऍग्रिकल्चरल कॉलेजेस आहेत, परभणीमध्ये काही आता मेडिकल कॉलेज आलेलं आहे, परभणीमध्ये फार्मसी आहे. फार्मसीची पोरं मुक्त संवादामध्ये येऊन भेटतात आणि सांगतात, ताई एका कॉलेजमध्ये किमान एका वर्षाला 200 पोरं बी फार्मसी करून बाहेर पडतात. जिल्ह्यामध्ये किमान एका जिल्ह्याला 15 कॉलेज आहेत, म्हणजे 15 दुने 30, 3,000 विद्यार्थी राज्यभरातनं 1 ते 1.25 लाख विद्यार्थी बाहेर पडतात. 1 ते 1.25 लाख विद्यार्थी बाहेर पडतात. बी फार्मसी केलेल्या पोराला काय करायला पाहिजे? मेडिकलचं दुकान टाकायचं. पण जेव्हा 1.25 लाख विद्यार्थी बाहेर पडतात त्यावेळेला काही लाखभर पोरांना मेडिकल दुकान टाकता येत नाही. पैसे नाहीत ना तेवढे. किती पोरं टाकू शकतील मेडिकलचं दुकान? तर 25 ते 30,000 पोरं मेडिकल टाकू शकतात. उरलेल्या 75,000 पोरांनी काय करावं? तर उरलेल्या 75,000 पोरांची गरज असते की त्यांनी गोळ्या औषधं बनवणाऱ्या कंपन्यांमध्ये नोकऱ्या शोधाव्या. पण महाराष्ट्रात गोळ्या औषधं बनवणारी कंपनीच नाहीये. सत्ता असताना आमचे नेते सन्मान्य आदित्यजी यांनी मल्टी ड्रग्ज प्रोजेक्ट आणला. गोळ्या औषधं बनवणारी कंपनी व्हावी म्हटलं. आज देवेंद्रजी फार तावातावात आकडे सांगत होते. आम्ही हे केलं, आम्ही असं करणार आहोत, आम्ही तसं करणार आहोत, आमच्याकडे एवढे पैसे आहेत आणि रामभाऊ मी तुमचा बेरर चेक आहे आणि मला इथं अण्णाला पण निवडून. तुम्ही ऐका देवेंद्रजी, ऐका. असे रेकून रेकून बोलू नका. ऐका तुम्ही की एवढ्या बी फार्मसी करणाऱ्या पोरांचं 75,000 पोरं, दर वर्षाला 75,000 पोरं ज्यांना गोळ्या औषधं बनवणाऱ्या कंपन्यांमध्ये काम हवंय, त्यांचा मल्टी ड्रगचा प्रोजेक्ट इथं MOU केला होता सन्मान्य नेते आदित्यजी ठाकरे यांनी. मात्र तुम्ही काय केलं? तुम्ही तो अख्खाच्या अख्खा प्रोजेक्ट सत्ता बदल झाल्यावर अहमदाबादला पळवला. आता आमची पोरं नोकरी करण्यासाठी अहमदाबादला जातील. परभणीच्या अलीकडे यायचं राजे हो, जरा माजलगाव मध्ये यायचं आणि बीड लागतं लगेचच. काय परिस्थिती आहे माजलगाव आणि बीड मध्ये? मल्टी स्टेटच्या बँका, या मल्टी स्टेट बँकवाल्यांनी अख्खी बीड लुटून खाल्ली. 3 जिल्ह्यांवर त्यांचा परिणाम झाला. 3 जिल्ह्यातल्या लोकांना लुटून खाल्लं. ज्ञानराधा नावाची बँक असेल किंवा राजस्थानी बँक असेल, ज्ञानराधा बँकेने 24,000 कोटी, कशाला म्हणतात 24,000 कोटी लोकांचे पैसे त्याच्यावर धाड पडली. पण त्याचा मालक सुरेश कुटे दुसऱ्याच दिवशी नागपूरमध्ये जातो आणि चंद्रशेखर बावनकुळेंच्या हाताने भाजपचा स्कार्फ घालून घेतो. जसाही चंद्रशेखर बावनकुळेंच्या हाताने स्कार्फ घालून घेतला, सुरेश कुटेची इन्क्वायरी थांबली आणि बीड मधले सगळे राजकीय नेते मांडवली करून गप बसले. कारण जो जो बोलेल त्याला 5-10 शेअर जे काही खोके बिके असतील त्यांच्या घरात पोचते झाले. मेलो कोण? गरीब माणूस. कुणी लग्नाचे 2 लाख ठेवले होते, कुणी लेकराच्या नोकरीचे 5 लाख ठेवले होते, कुणी पेन्शनचे 20 लाख ठेवले होते. ह्या सगळ्या लोकांचे पैसे गेले. त्याच्यावर देवेंद्रजी त्याच्यावर बोला की मल्टी स्टेट वाल्यांनी जो चुना लावला महाराष्ट्राला, विशेषतः बीड, नगर आणि संभाजीनगर मधल्या लोकांना, त्यावर देवेंद्रजी का बोलले नसतील बरं? मग आम्ही जरा अलीकडे येतो, अजून आम्ही जरा पाथर्डी आणि तिसगाव भागात येतो. तिसगावच्या लोकांशी आम्ही बोललो, मुक्त संवाद मध्ये बोललो की दादा तुमची अडचण काय आहे? तिसगावची लोक म्हणतात ताई दुधाचा प्रश्न आहे. काय करायचं दुधाचं? तिसगाव असेल, तिसगाव पासून अगदी नगर पर्यंत येताना ती लोक सांगतात की ताई दुधाचा प्रश्न आहे. काय प्रश्न आहे दुधाचा? आम्ही आमचं दूध डेअरीला घालतो. दूध आम्ही जेव्हा डेअरीला घालतो त्यावेळेला आम्हाला भाव दिला जातो 20 ते 23 रुपयामध्ये. आणि जेव्हा त्या दुधावर ठप्पा पडतो पिशवीचा, तेव्हा तेच दूध बाहेर येतं 62 रुपये लिटर म्हणून. धार काढणार आम्ही, पेंट खाऊ घालणार आम्ही, चारा देणार आम्ही, शेणमूत करणार आम्ही, गोठा साफ करणार आम्ही, दूध संकलनावर दूध नेऊन देणार आम्ही. आणि फायदा कुणाचा? पण ह्याची अडचण काय? तर याची अडचण समजून घ्यायचा जेव्हा प्रयत्न केला तेव्हा लक्षात आलं की दूध संकलन केंद्रामध्ये ओरिजिनल दूध 1 टँकर जातं. दूध जाताना 1 टँकर जातं आणि बाहेर येताना 5 टँकर येतात. ही भेसळ कुठली? ही भेसळ जर दुधातली थांबली तर दुधाचा भाव वाढू शकतो, दूध विक्रेत्याला न्याय मिळू शकतो. काय यांचे जे काही यांचे पशुदुग्धची खाती आहेत, ही खाती कोणत्या कामाची? या खात्याच्या मंत्र्यांनी काय काम केलं? यावर का बरं देवेंद्रजी बोलत नाहीत? बोललं पाहिजे त्यांनी. कारण देवेंद्रजींच्या मंत्रिमंडळातला जो आनंद आहे तो बघण्यासारखा आहे. साधं गणित आहे राजो.
त्या खात्यांच्या आणि मंत्र्यांवरती बोलेन, पण जरा आधी हा टप्पा पूर्ण करते. मग आम्ही तिसगाव पासून आम्ही नगर पर्यंत आलो. नगरमध्ये मी स्वतः नगरच्या त्या गांधी मार्केट आणि त्या बाजारपेठेमध्ये एकटी फिरून बघितलं. काय म्हणतात लोकांच्या मनामध्ये दुधाचा तर प्रश्न आहेच आहे. अरे पण वकील सुद्धा काय सांगतात, ताई कर्डिले, जगताप आणि विखे तिघांनी सुद्धा आमचं जगणं मुश्किल केलंय ताई. तिघाच्या तिघ म्हणलं अडचण काय? ताई आमची अडचण वेगळीच आहे. दिसली खुली जागा की मारताबा, दिसली खुली जागा की मारताबा. नुसतं अतिक्रमण, नुसती ताबेमारी. कर्डिले, विखे, जगताप या तिघांना ताकद कशासाठी दिली? या ताबेमारीवर आणि या अतिक्रमणावर देवेंद्रजींनी बोलणं अपेक्षित होतं. मला वाटलं होतं देवेंद्रजी त्याच्यावर बोलतील. का बोलत नाही तुम्ही त्याच्यावर? बोला ना की ही ताबेमारी कुठून आली? अरे माणसं तर माणसं. देवेंद्र फडणवीस आतापर्यंतच्या एकूण कारकिर्दीमध्ये सगळ्यात नापास गृहमंत्री म्हणून कुणाचं नाव येत असेल तर ते देवेंद्र गंगाधर फडणवीसांचं नाव येतं. अरे कालपर्यंत लोक गुन्हे करायचे, कालपर्यंत लोक चोऱ्या माऱ्या करायचे, खून करायचे, पण रात्रीच्या अंधारात कुठंतरी निर्जन ठिकाणी देवेंद्रजी काय तुमचा पोलिसांवर वचक राहिला? लोक फेसबुक लाईव्ह करून मारायला लागले. लोक पोलीस स्टेशन मध्ये एकमेकांना गोळ्या घालायला लागले. आणि नगर मधली परिस्थिती तर काय, विखेंचा एरिया जिकडे येतो त्या राहुरी राहत्यामध्ये अख्ख्या वकील जोडप्याची हत्या करून टाकली. वकील जोडपं मेला आणि त्याच्यावरती बोलत नाही चकार शब्द. कायदा सुव्यवस्थेवर देवेंद्रजी बोला एकदा की या अहमदनगर मध्ये किती लोकांवरती खोट्या केसेस दाखल केल्या. तुम्हाला गृह खातं या राज्यात कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी दिलेलं होतं का इथं विरोधी पक्षातल्या लोकांवर सूडबुद्धीने कारवाया करण्यासाठी दिलं होतं? कळलं पाहिजे एकदा काय झालं ते. मग आम्ही जरा नगर पासून अजून पुढे बाबळेश्वर कडे जातो. बाबळेश्वर मधले लोक म्हणतात ताई आमच्या कांद्याचं काय करायचं? अवकाळीचा पाऊस झाला, कांद्याची पात सरळ. जसा या अवकाळीचा पाऊस झाला, पात मोडली, पाण्याचा थेंब डायरेक्ट कांद्यामध्ये, कांदा सडला. जाग्यावर कांदा सडला. कुणी नुकसान भरपाई दिली इकडून तिकडून, तरी पण काही लोकांचा कांदा जगला. त्या लोकांच्या कांद्याच्या निर्यातीचं काय? तर त्याच्यावर काहीच बोलत नाहीत. हे तेच देवेंद्र फडणवीस आहेत, जे देवेंद्र फडणवीस 2012ला कृषी दिंडीमध्ये सामील झाले होते. जी कृषी दिंडी भाजपचे आमदार पाशा पटेलांनी काढली होती. काय म्हणत होते त्यावेळेला हे सांगत होते की कापसाचा भाव हा आम्ही जर सत्तेत आलो आपल्याला किती पाहिजे? तर म्हणाले किमान 12,000 रुपये कापसाला भाव मिळाला पाहिजे. तेव्हा भाव होता 6,000. सोयाबीनला भाव म्हणाले किमान 6,000 रुपये मिळाला पाहिजे, भाव होता 4,000. 2014ला कापसाचा भाव 6,000 रुपये, सोयाबीनचा भाव 4,000 रुपये आणि डीएपी खताची बॅग कितीला होती दादा? 400 रुपयाला होती. 2014ला डीएपी खताची बॅग होती 400 रुपयाला. 10 वर्ष उलटून गेले. तेच देवेंद्रजी सत्तेत आले आणि दिंडी काढणारे पाशा पटेल कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष झाले. ते स्वतः कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष झाले. आज काय परिस्थिती आहे? सोयाबीनचा भाव 4,000 आहे, कापसाचा भाव 6,000 आहे. पण डीएपी खताची बॅग जी 10 वर्षापूर्वी 400 रुपयाला मिळत होती तिचा भाव 1,500 ते 1,700 रुपयाच्या घरामध्ये गेलाय. ह्याच्यावर कोण बोलायचं? देवेंद्रजी याच्यावर चकार शब्द बोलत नाहीत. त्यांना वाटतंय लोक त्यांच्यासारखे कॉप्या करून पास येतात की काय. कॉप्या करून पास झालो नाही, मेरिटच्या आहोत आणि अभ्यास करून कुठलीही वैयक्तिक टीका न करता आम्ही लॉजिकली तुम्हाला प्रश्न विचारतोय देवेंद्रजी की या राज्याच्या बेटरमेंटसाठी तुम्ही काय केलं? बाबळेश्वर मधल्या कांद्याचा प्रश्न आहे, दुधाचा प्रश्न आहे. मग आम्ही पुढे शिर्डीमध्ये जातो. विखेंचं साम्राज्य आहे शिर्डीला, साम्राज्य, एम्पायर तयार केलं. काय शिर्डीतली परिस्थिती? शिर्डीमध्ये जवळपास 425 कर्मचारी, जे कर्मचारी परमनंट होण्यासाठी शिर्डी देवस्थानमध्ये प्रयत्न करत आहेत, त्यातले 25 एक तर मेले भाऊ, पण नाही परमनंट झाले. काय त्या शिर्डी देवस्थानमध्ये छोटा छोटा फुल विक्रेता, दिवसभर कष्ट केल्यावर ज्याला हार्डली 200-250 रुपये फायदा राहील. काय फतवा काढला यांनी? फतवा काढला आणि म्हणाले की मंदिरामध्ये बेलफूल अजिबात चालणार नाही.
जसंही मंदिरात बेलफूल चालणार नाही म्हटलं, इकडे प्रॉब्लेम झाला, फुलवाला विक्रेता उपाशी मेला. पण तेच विखेंनी फतवा काढला, आमच्याकडे एक अशी अगरबत्ती आहे जी अगरबत्ती बाबांच्या समाधीवरच्या हारातल्या फुलापासून बनवली. पण बाबांच्या समाधीवर हारातली फुलं आणि तो हार कुठून घ्यायचा, तर विखेंच्या जनसेवा स्टॉल मधून घ्यायचा. काय खेळ आहे. तिथे ट्रस्टचं हॉस्पिटल, ज्या हॉस्पिटलमध्ये सगळे इक्विपमेंट आहेत, पण 97 डॉक्टरांची भरती अजून केली नाही. का केली नाही? 97 डॉक्टरांची भरती जर देवस्थान ट्रस्टच्या हॉस्पिटलमध्ये केली तर मग विखेंच्या हॉस्पिटलला कोण जाईल आणि त्यांचे खिसे कोण भरेल? विखेंच्या हॉस्पिटलमध्ये माणूस गेला पाहिजे ना. ह्याच्यावर विखे काहीच बोलत नाही, चकार शब्द. ह्याच्यावर देवेंद्रजी पण काहीच बोलत नाहीत. तिथेच शाळेचा ट्रस्टची अख्खी इमारत तयार आहे, पण त्या इमारतीला 3 वर्ष झालं त्या शाळेच्या इमारतीचं उद्घाटन नाही. का? मुद्दी बाबाचा वेळ नाही मिळाला. मुद्दी बाबाचा वेळ मिळणं गरजेचं आहे त्यांना. जर पुढे गेलं की पुन्हा नाशिकचा पट्टा सुरू होतो, इगतपुरी आणि त्या पट्ट्यामध्ये शबरी योजना असेल किंवा रमाबाई योजना असेल, आदिवासींच्या पट्ट्यामध्ये कुठलीही योजना पूर्ण झालेली नाही. त्याच्या पुढे जायचं भिवंडीला 13 छोटी धरणं, 4 मोठी धरणं, धरण उशाला आणि कोरड घशाला पिण्याच्या पाण्याचा प्रश्न. देवेंद्रजी त्याच्यावर बोला. अख्ख्या राज्याचा लेखाजोखा मी तुमच्या समोर ठेवायला तयार आहे. अख्ख्या राज्यामधले प्रश्न मी तुमच्या समोर ठेवायला तयार आहे. पण देवेंद्र फडणवीस यावर चकार शब्द बोलत नाहीत. पण ते देवेंद्र फडणवीस जेव्हा उद्धव साहेब बोलतात त्यावेळेला सांगताहेत की मानसिक संतुलन. कुणाचं मानसिक संतुलन? भाषेबद्दल बोलायचंय. देवेंद्रजी, जर मानसिक संतुलनावर बोलायचं असेल तर तुमच्या कारकिर्दीमध्ये या राज्याचा राज्यपाल म्हणून सूत्र घेतणाऱ्या भगतसिंग कोश्यारींनी जेव्हा इथे छत्रपती शिवरायांच्या बद्दल अत्यंत शिवराळ भाषा वापरली, क्रांतिबा ज्योतिबा फुलेंच्या बद्दल शिवराळ भाषा वापरली, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दल शिवराळ भाषा वापरली, तेव्हा तुम्हाला सांगता आलं नाही की कोश्यारींचं मानसिक संतुलन ढासळलंय? तेव्हा नाही बोललात तुम्ही त्यांच्यावर. साधा निंदाव्यंजक ठराव तुम्ही पारित केला नाही. ज्यांना महापुरुषांचा मान राखता येत नाही, ज्यांना शिवछत्रपतींचा मान राखता येत नाही, तुम्हाला मतदानासाठी आता शिवाजी महाराजांचा फोटो लावावा असा वाटतो. जे शिवाजी महाराजांच्या बद्दल कधीही आस्था बाळगून नव्हते ते आता शिवाजी महाराजांचा फोटो वापरणार. कधी मोदीजींना सांगा की मोदीजींचं मानसिक संतुलन किती ढासळलंय ते. जेव्हा ते भटकी आत्मा म्हणतात किंवा जेव्हा ते म्हणतात की मनमोहन सिंग तो बाथरूम में रेनकोट पहन कर नहा रहे थे, ही भाषा कोणत्या ह्याच्यात बसते? याच्यावर कधी देवेंद्रजींनी बोलावं? कधी त्याच्यावरही त्यांनी तोंड उघडावं? पण असो, ते असंही म्हणाले मगाशी जामखेडच्या भाषणात. ते म्हणाले की यांच्याकडे खूप इंजिन आहेत, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि या सगळ्यांकडे इंजिन आहेत, पण यांच्या इंजिनामध्ये एकच माणसाला बसायला जागा आहे. सांगतायत कुणासमोर? सुजय विखे समोर. काय देवेंद्रजी, शोभतय का तुम्हाला? अहो देवेंद्रजी, शिवसेना ती ट्रेन आहे ज्या शिवसेनेच्या ट्रेन मध्ये मुख्यमंत्री म्हणून पहिल्यांदा जेव्हा संधी मिळाली तेव्हा मनोहर जोशींना संधी मिळालेली होती. संधी मिळाली होती तुमच्याकडे जे आमच्याशी गद्दार होऊन गेले त्या नारायण राणेंना संधी दिलेली होती. ज्या पवार साहेबांबद्दल तुम्ही म्हणताय की पवार साहेबांच्या ट्रेन मध्ये जागा एकच आहे, तिकडे सुप्रियाताई बसतील, तर देवेंद्रजी हे लक्षात घ्या. शक्य होतं त्यांना 2004-2009 ला, तरी सुद्धा संधी मिळाली ती RR पाटलांना. RR आबांना ती संधी मिळाली. RR आबा त्या योग्यतेचे होते, दिली त्यांना संधी दिली छगन भुजबळ साहेबांना, संधी दिली अजित दादांना, आणि यातले आबा तर आज हयात नाहीत, पण ज्यांना संधी दिली ते देवेंद्रजी तुमच्या सोबत आहेत. याच्या उपर तुम्ही जे सांगताय ना, जे देवेंद्रजी सांगतायत की नाही कोण बसणार आहे, देवेंद्रजी तुम्ही ज्या सुजय विखेंच्या साठी प्रचाराला आला त्यांच्या ट्रेन मध्ये कोण बसलं? विठ्ठलराव विखे पाटलांच्या नंतर कोण होतं? कोण आलं बाबा? बाळासाहेब विखे पाटील. का दुसरा कुणी ट्रेन मध्ये बसू शकत नव्हता का?
आम्ही जसं जोशी असतील किंवा भुजबळ असतील किंवा राणे असतील कितीतरी लोक ट्रेन मध्ये बसवली, तुमच्याकडे नव्हतं का बसू शकत कुणी? कोण बसलं होतं तुमच्याकडे ट्रेन मध्ये? बाळासाहेब विखे पाटलांच्या नंतर राधाकृष्ण विखे पाटील ट्रेन मध्ये बसले, दिली जागा कुणाला? राधाकृष्ण विखे पाटलांना जसंही वाटलं की आपण मुख्यमंत्री होऊ शकतो, अर्थात देवेंद्रजींनी विखे पाटलांच्या कोपराला गुळ लावलेला आहे, ते कधीच मुख्यमंत्री होणार नाहीत, खात्रीने अजिबात मुख्यमंत्री होत नाही. अहो, जे माणूस ज्याला 30 वर्ष काँग्रेसनं एवढं दिलं त्यांना त्यांच्याशी इमानदार राहत नाही, तो आपल्याशी इमानदार काय राहणार आहे? आणि तो भाजपवाल्यांशी तरी काय इमानदारी करणार आहे? पण ह्यांच्या ट्रेन मध्ये कोण बसलं? तर यांनी जिल्हा परिषदेच्या ट्रेन मध्ये सुद्धा दुसऱ्याला बसू दिलं नाही. विखे पाटलांनी जिल्हा परिषदेच्या डब्यामध्ये सुद्धा स्वतःच्याच पत्नी शालिनी वहिनींना बसवलं ना. तुम्ही शानपण सांगता? तुम्हाला नाही वाटलं की इथे अजून ट्रेन मध्ये दुसऱ्या कुणाला बसवता येईल? कोण? सुजय विखे पाटील. एबीपी माझाच्या तोंडी परीक्षेने विचारलं सुजय पाटलांबद्दल काय वाटतं. आम्ही तेव्हाही सांगितलं होतं, हा आयता पहुडलेला पक्षी आहे. आयता पहुडलेला एक आळशी पक्षी असतो. दोन पक्ष्यांचे जेव्हा तरंग निर्माण होतात ना, त्याच्यावर एक आळशी पक्षी आपोआप तरंगत असतो. 10 पिढ्यांनी तुमच्या कमवलं आणि त्या 10 पिढ्यांच्या कमवल्यानंतर तुम्ही त्याच्यावर आयते पहुडलेले आहात. विखे पाटील, सुजय विखे, तुम्ही तुमचं कर्तृत्व असं काय सिद्ध केलं? निलेश लंकेन बद्दल आम्ही सांगू शकतो, ग्रामपंचायतीपासून माणूस आलाय, ग्रामपंचायत लढली, पंचायत समिती केली, जिल्हा परिषद केली, आमदारकी केली आणि कुणाच्याही जीवावर केली नाही. लंके कष्ट करून पुढे आले, त्यांनी त्यांची योग्यता सिद्ध केली. तुम्ही काय केलं तुमचं स्वतःचं? असं काय दाखवलं तुम्ही स्वतःचं अस्तित्व? पण तरीही त्यांना सांगितलं पाहिजे एकदा की जेव्हा देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे आणि ही सगळी मंडळी काय म्हणजे वाटेल त्या पद्धतीने बिथरल्यासारखी बोलतात. एकनाथ शिंदे असं म्हणाले, कोण आदित्य ठाकरे? मी ओळखत नाही. असं कसं दादा? असं कसं? तुम्ही कसं ओळखत नाही आदित्य ठाकरेंना? अहो दादा, एकनाथ भाऊ, आदित्य ठाकरे म्हणजे तेच आदित्य ठाकरे ज्यांना तुमचे सुपुत्र श्रीकांत शिंदे चहा नाश्ता आणून देत होते. असं मी नाही, असं स्वतः श्रीकांत शिंदेने मान्य केलंय. त्यामुळे आदित्य ठाकरेंचा हरकाम्या असणारा जो माणूस आहे त्याला विचारा की आदित्य ठाकरे कोण आहेत ते. राजे हो, हे विकासावर बोलत नाही, हे महागाईवर बोलत नाही, हे महिला सुरक्षेवर बोलत नाही. ज्या देवेंद्रजींनी सांगितलं की आपल्याला याला न्याय द्यायचा आहे, त्याला न्याय द्यायचा आहे, आमच्या सोबत जानकर साहेब आहेत. काय जानकर साहेबांचं भलं केलं तुम्ही? जानकर साहेबांना खरंच भलं करायचं असतं तर जिंकणारी जागा दिली असती. जानकर साहेबांचा चेहरा दाखवला, धनगर समुदायाची मतं गुंडाळायचा प्रयत्न केला आणि जाणीवपूर्वक जानकर साहेब पडतील अशी जागा त्यांना तुम्ही दिली. काय भलं केलं? आणि राम शिंदेना तरी काय धनगर समुदायातलं कळलं आणि किती तुम्ही केलं त्यांच्यासाठी. पण असो, आम्हाला वेळ कमी असल्यामुळे मी फार फास्ट बोलायचा प्रयत्न करते, फार कमीत कमी वेळेत मला अवघ्या 5 मिनिटात अजून पुढचे काही मुद्दे उरकायचे. हे जी लोक महागाईवर बोलत नाही, जी लोक बेरोजगारीबद्दल बोलत नाहीत, दादा हो तुम्ही विचार करा, गेल्या 10 वर्षामध्ये कृषी खात्याची भरती झाली नाही, तहसीलची भरती झाली नाही, समाज कल्याण खात्याची भरती झाली नाही, शिक्षक भरती झाली नाही, आरोग्य सेवेची भरती झाली नाही, अंगणवाडीच्या लोकांचे पगार नाही, आशा वर्करचा पगार नाही, पेन्शनर लोक आंदोलन करायला लागलेले. कोणता प्रश्न देवेंद्रजी तुम्ही सोडवला? जामखेड मध्ये येऊन जो आकड्यांचा फुगवटा तुम्ही सांगताय, मी जे एवढे सगळे प्रश्न विचारते ना देवेंद्रजी, यातल्या कोणत्याही प्रश्नाचं उत्तर तुम्ही द्या. जर देवेंद्रजींना वाटतंय की होय मोदीजीच विकास करू शकतात, तर माझा सरळ साधा प्रश्न आहे, देवेंद्रजी मी मोदींची 10 वर्ष धरणार नाही, 9च वर्ष धरते. 9 वर्षात मला तुम्ही साधं उत्तर द्या. 9 वर्षात देवेंद्रजींनी मला फक्त आणि फक्त 9 शहरं दाखवावीत, ज्याची 100% स्मार्ट सिटी म्हणून पूर्तता झाली. 9 वर्षामध्ये तुम्ही आम्हाला महाराष्ट्रातले 9च जिल्हे दाखवा देवेंद्रजी, 9 जिल्हे की ज्या 9 जिल्ह्यामध्ये एकाही शेतकऱ्याने आत्महत्या केली नाही. देवेंद्रजी फक्त 9 खासदार सांगा, 9 खासदार. देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं पाहिजे, मोदींनी जी योजना आणली होती खासदार दत्तक ग्राम योजना,
की एका एका खासदाराने एक एक गाव दत्तक घ्यावं. त्या खासदार दत्तक ग्राम योजनेतनं अशी 9 गावं दाखवा, 9 खासदार दाखवा की ज्यांनी आपल्या गावाचा कायापालट 100% केलेला आहे. देवेंद्रजी, 9च भाजपच्या नेत्यांची नावं सांगा, 9च, की ज्या भाजपच्या नेत्यांवर ईडीने धाड टाकली. का? भाजपच्या नेत्यांकडे पैसे नाहीत का? भाजपचे नेते काय माधुकरी मागून जगायला लागलेत का? निवडक भिका लागल्यात का त्यांना? हे काय आहे नेमकं? देवेंद्रजी, या सगळ्या प्रश्नांची माझ्याकडे अजून खूप प्रश्नांची सरबत्ती आहे. 9 असे जिल्हे सांगा की जिथे नवीन हॉस्पिटल तुम्ही तयार केलंय. 9 अशी राज्य सांगा, 9 राज्य की ज्या राज्यामध्ये दलित आणि अल्पसंख्याकांवर अजिबात अत्याचार झाले नाहीत. बरं, एवढं सगळं बोललं की ते हिंदू मुस्लिम काढतात का? देवेंद्रजी, बारसू रिफायनरीला तुम्ही लाठी हल्ला केला. लाठी हल्ल्यामध्ये जखमी झालेले लोक हिंदू नव्हते? आळंदीच्या वारकऱ्यांवर तुम्ही लाठी हल्ला केला, ते हिंदू नव्हते? अंतरवली सराटीला आमच्या मराठा भावांवर तुम्ही लाठी हल्ला केला, ते हिंदू नव्हते? आणि हिंदू मुस्लिम म्हणजे काय असतंय? असं काय आहे का बाबा की मुसलमानाला गॅस 1200ला मिळतोय आणि हिंदूला काय 200ला मिळायलाय? होय. मुसलमानाला 200 रुपये किलो तूर डाळ मिळाली आणि हिंदूला काय 30 रुपये किलो मिळाली? होय. मुसलमानाच्या लेकराला 2.5-3 लाख रुपये ऍडमिशनला लागायले आणि हिंदूच्या काय फुकटच ऍडमिशन व्हायलंय का? अरे, महागाईची झळ जी हिंदूंना बसते तीच मुस्लिमांना बसते, तीच बौद्धांना, तीच ख्रिश्चनांना, तीच जैनांना बसते. परंतु ज्या लोकांकडे विकासाचे मुद्दे नाहीयेत, जे लोक आमच्या प्रश्नांच्या सरबत्तीला सामोरे जाऊ शकत नाहीत, ते लोक खोटं बोल पण रेटून बोल करतात. काल तर मी संभाजीनगर मध्ये होते. भाषणात अशी इकडनं 2 उठायचे, तिकडनं 2 उठायचे, पक्के सगळे असे 90 मारून बसलेले. म्हणलं असं कसं काय? मग एकाने सांगितलं, ताई इधर भुमरे है ना, भुमरे बोले तो झुमरे. नुसती देशी दारूची आणि परमिट रूमची दुकानं. तुम्ही शानपण सांगता? काय विकासाचं काम केलं तुम्ही? गोरगरिबाच्या लेकरांचं शिक्षण काढून घेता, संविधान बदलाची भाषा करता, वरून सांगता की आम्ही संविधान कशाला बदलू. अहो, 1 नेशन 1 इलेक्शन म्हणजेच संविधान बदलताय ना तुम्ही. कारण या देशामध्ये 0 इंटरफिअरन्स आणि डिसेंट्रलायझेशन ऑफ पॉवर सांगताना राष्ट्रपती, लोकसभा, राज्यसभा, विधानसभा, विधान परिषद, महानगरपालिका, नगरपालिका, नगर परिषद, जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायत अशा सगळ्या निवडणुका होतील सांगितलं होतं. पण मोदी काय सांगतायत? आम्ही सत्तेत आलो तर 1 नेशन 1 इलेक्शन म्हणजे एकच हुकुमशाह निवडला जाईल. आम्ही म्हणतोय की आमचा अजेंडा 1 नेशन 1 इलेक्शनचा नाही. आमचा अजेंडा आहे की टाटा, बिर्ला, अदानी, अंबानीच्या लेकरांना ज्या क्वालिटीचं, ज्या दर्जाचं शिक्षण मिळतं, त्या क्वालिटीचं, त्या दर्जाचं शिक्षण गावखेड्यातल्या आमच्या लेकरांना मिळालं पाहिजे. 1 नेशन 1 एज्युकेशनचा अजेंडा इथं राबवला गेला पाहिजे. ह्या सगळ्यांवर बोलताना विकास आघाडी म्हणजे जॉईंट फॅमिली आहे. आम्ही सगळे एकत्रित बसू, आम्ही ठरवू, विचार करू, निर्णय घेऊ. तुमच्यासारखा एकच मोदी नावाचा हुकुमशाह नाही ना आमच्याकडं की काही बी झालं तरी खुर्ची मलाच, असं करणारं कुणीच नाहीये आमच्याकडं. देवेंद्रजी, हा विचार करण्यासारखा मुद्दा आहे की का बरं आम्ही आमचा माणूस अजून जाहीर करत नाही. आणि तरीही देवेंद्रजी, आकड्यांचा जर फुगवटा सांगत असाल आणि फार जाहिराती करत असाल, जाहिराती बघून आमच्या सगळ्या लोकांना वाटते आयला इतक्या जाहिराती म्हणजे आता होते का 400 पार. काय काळजी करू नका, हे 200 पार बी होत नाही. मायच्या इमानदारीनं खात्रीनं सांगते, मी राज्यभर फिरले. राज्यभर फिरल्यानंतर मी जेवढा भाग मी बघितलाय, गडचिरोली, गोंदिया, इकडे सुनील केदार दादा आहेत, त्यांच्याही वेगवेगळ्या मतदारसंघात गेले. गडचिरोली, गोंदिया, भंडारा, रामटेक, चंद्रपूर, नागपूर, वर्धा, यवतमाळ, बुलढाणा, हिंगोली, वाशिम, इकडे खाली परभणी, धाराशिव, लातूर, नांदेड, इकडे पंढरपूर, माडा, हातकणंगले, सोलापूर, पुन्हा खाली कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, ठाणे, पालघर, हा सगळा इलाका बघून खात्रीनं सांगते की महाविकास आघाडी 30+ पेक्षा जास्त चांगलं प्रदर्शन करेल.
मग तरी लोकांना प्रश्न पडतोय की ही जाहिरात कशी काय बाबा एवढी? पैसा आहे ना दादा, चिकार पैसा आहे, खोक्याचा पैसा आहे सगळा. पण तुम्ही एक लक्षात ठेवायचं राजे हो, कापड दुकानात माया हो, नीट लक्षात ठेवा, कापड दुकानामध्ये एक पाटी असते माय काउंटर जवळ. काय पाटी असते? एकदा विकलेला माल परत घेतला जाणार नाही. जर विकलेला माल परत घेतला जात नसेल तर विकलेला उमेदवार कसा परत घ्यायचा बरं? सुजय विखे किंवा हे सगळे लोक ईडी मुळे विकले गेलेले लोक आहेत. ईडी आणि मुख्यमंत्री पदाचं गाजर दिल्यावर गेलेले लोक आहेत. ही लोक आम्ही कशी स्वीकारायची? पण जाहिराती चिकार आहेत. तर जाहिरातीवरचा शेवटचा मुद्दा सांगेन आणि थांबेन. राजे हो, नेटफ्लिक्स बघताय, अमेझॉन बघताय, अजून काय काय मला एवढं काही त्यातलं कळत नाही. मी आपला तुमच्यापेक्षा लय अडाणी माणूस आहे, मला जास्त कळत नाही. पण हे सगळं जे नेटफ्लिक्स अमेझॉन आहे की नाही, असं स्क्रोल 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 करता, ह्याच्यात जाहिरात कशाची येते बाबा? चांगलं पुस्तक वाचल्याची जाहिरात येते का? की हे पुस्तक वाचा, तुमच्या तब्येत चांगलं असेल, येते? नाही. जरा तूप खा, तुपाची जाहिरात आली? नाही. बदाम खावा, बदामाची जाहिरात येते? नाही. जाहिरात कशाची येते? जंगली रमी प्याओ ना महाराज. जाहिरात कशाची येते? बोलो जुबा केसरी. जाहिरात कशाची येते? खूप जमेगा रंग जब मिल बैठे के 3 यार, आप मैं और बैक पाइपर सोडा. दादा हो, जाहिरात वाईट गोष्टीची होते. मोदी वाईट विचारांचे आहेत. मोदींचा विचार वाईट आहे, विध्वंसक आहे, जात आणि धर्मांमध्ये भिंती निर्माण करणारा आहे. आधी यांनी हिंदू मुसलमान करायचा प्रयत्न केला, पण आनंद आणि अभिमान आहे हिंदू आणि मुसलमान भावंडांचा की ते यांच्या चितावणीला अजिबात बळी पडले नाही. नितेश राणे सारखं पोरग सांगते, काय बी करून घ्या रे, काय बी करून घ्या, आपला बाप सागर बंगल्यावर बसलाय. मला प्रश्न, अरे नारायण भाऊ कणकवलीत राहतेत ना, तरी बी म्हणला पत्ता कन्फर्म करून घ्यावा बाबा, चुकला असेल तर. आणि पुढे त्यानंच सांगायचं, पोलिस त्याला रेकॉर्ड करायल्यावर त्यानंच सांगायचं, काय व्हिडिओ काढायचा ते करा रे, फार फार तर काय कराल, आपल्या बायकोला नेऊन दाखवाल. तू कोण असा चिकना बांड ना की तुझा व्हिडिओ काढावा? कोण तू? हा, सुरू झाला म्हणता म्हणता संपणार, तू कोण? ह्यांनी सांगायचं आम्हाला. राजा हो, ह्याचा परिणाम काय झाला माहितीये का? याचा परिणाम असा झाला की पोलिसांबद्दलची भीती संपली. याचा परिणाम असा झाला की पोलिसांचा प्रभाव संपला. याचा परिणाम असा झाला की कायदे सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला. याचा परिणाम असा झाला की हजारो कोटीचा ड्रग्ज वेगवेगळ्या ठिकाणी सापडायला लागला. आणि देवेंद्रजी जे आज एवढे आकडे सांगत होते, देवेंद्रजी हिम्मत असेल तर सांगा, 8 महिन्यापासून ड्रग्ज साठी लढतीये. एवढ्या सगळ्या ड्रग्जचा नेक्सस बाहेर काढणार होतात, त्या नेक्ससचा काय झाला? मी जेवढे प्रश्न आजच्या सभेत विचारलेत त्याची उत्तरं कधीही देवेंद्रजींनी द्यावीत. सुषमा अंधारे स्वतःहून भाजपचा प्रचार करायला तयार असेल. हाय का हिम्मत? बोला तुम्ही. दादा हो, आधी मराठा हिंदू करणं जमलं नाही, मग यांनी कालपर्यंत गावगाड्यात आपण राहणारी सगळी मराठा, साळी, माळी, कोळी, तेली, तांबोळी, आतार, बागवान, सुतार, लोहार, कुंभार, कतकरी, आतकरी, चित्रकथी, घिसाडी, कैकाडी, पारधी, जी सगळी गुन्ह्या गोविंदानं गावगाड्यात राहत होती, त्यांच्यात भांडणं लावली, मराठा ओबीसीचा वाद तयार केला. वाद तयार करणारे हेच होते. त्यामुळे ह्या वाईट विचारांच्या लोकांना जर रोखायचं असेल तर विजयाची तुतारी वाजलीच पाहिजे, वाजली पाहिजे. लक्षात घ्या राजे, लक्षात घ्या. मजबूत हातांनी आम्ही या सगळ्या दडपशाही आणि गुन्हेगारी विरोधातली मशाल हातात पेटती घेतलेली आहे. मजबूत हात आणि मशाल तुमच्या सोबत आहे. तुतारी वाजली पाहिजे. शेवटाला एवढंच सांगते, 13 तारखेला 1 नंबर कपडे घालायचे, पांढरे फेक कपडे, कार इस्त्रीची टोपी, माया हो झाक साडी घालायची, 1 नंबर साडी घालायची, झोक्यात बाहेर निघायचं, ऐटीत बूथ केंद्रावर जायचं, दणक्यात तुतारीचं बटन दाबायचं
आणि बाहेर येऊन विखेच्या सगळ्या एजंटांना सांगायचं, ए तुतारीला दिला रे, तुतारीला, तुतारी 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 वाजली पाहिजे. राम कृष्ण हरी. अरे राम कृष्ण हरी.